तब्बल 33 वर्षांनंतर आमदार अमित गोरखे यांच्या निधीतून पिंपरी भाटनगर येथील बौद्ध विहाराचं सुशोभीकरण, नूतन धम्मविहाराचं उद्घाटन मंगलमय वातावरणात संपन्न। त्रिरत्न बौद्ध महासंघ पिंपरी केंद्राच्या वतीनं नव्याने सुसज्ज करण्यात आलेल्या धम्मानुस्मृती विहाराचं उद्घाटन अत्यंत मंगलमय वातावरणात उत्साहात पार पडलं। या विहाराच्या नूतनीकरणासाठी आवश्यक असलेला संपूर्ण निधी माननीय आमदार अमित गोरखे यांच्या आमदार निधीतून मंजूर करण्यात आला होता। या धम्म विहाराची मूळ संकल्पना सन 1992 मध्ये साकारण्यात आली होती। तब्बल 33 वर्षांनंतर नव्या स्वरूपात व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असा धम्म विहार पुन्हा एकदा समाजाच्या सेवेसाठी नव्या रूपात खुला करण्यात आला। उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार अमित गोरखे यांनी सांगितलं, माझ्या आमदार निधीतून बाबासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या बौद्ध विहारासाठी काम करण्याचं भाग्य मला मिळालं, हे माझ्यासाठी अत्यंत गौरवाचं आहे। मागील 33 वर्षापासून या विहाराकडे कोणी लक्ष दिलं नव्हतं। हा उपक्रम म्हणजे माझं एक मोठं सामाजिक कर्तव्य आहे। धम्मप्रिय बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग आणि त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मला अत्यंत आनंद झाला। ते पुढे म्हणाले, जर आपल्या सगळ्यांची अशी साथ मिळत राहिली तर लवकरच या ठिकाणी स्पर्धा परीक्षा म्हणजे MPSC आणि UPSCच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिका देखील उभारली जाईल। हा बौद्ध विहार धार्मिक तसेच सामाजिक कार्यासाठी उपयुक्त ठरणार असून आपल्या मुलांचं उज्ज्वल शैक्षणिक भविष्य घडवण्यासाठी मार्गदर्शक ठरेल। हे विहार इतर विहारांसाठी एक आदर्श ठरेल। हे केवळ विकासाचं काम नाही तर माझे सामाजिक कर्तव्य आहे, असंही त्यांनी नमूद केलं। धम्मविहाराच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना बौद्धिक, नैतिक व समतेच्या मूल्यांची जाणीव करून देण्याचा उद्देशही स्पष्ट केला। कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांमध्ये दीपक मेवानी, सौ कोमल मेवानी, राजकिरण दाभाडे, जयेश चौधरी, महादेव सोनवणे, रंगनाथ साळवे, रणजित कांबळे, शिवा पिल्ले, मारुती सोनटक्के हे पदाधिकारी सामील होते। सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड।